श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. पहिल्या अध्यायात आपण स्वामींनी दिलेले अभय वचन ऐकले. आजच्या या दुसऱ्या अध्यायात स्वामी स्वतः त्यांच्या आगमनाची आणि त्यांनी केलेल्या तीर्थयात्रांची संपूर्ण कथा सांगणार आहेत. तसेच स्वामींच्या जन्मपत्रिकेबद्दलचे मोठे रहस्य उलगडणार आहे. प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी पूर्ण श्रद्धेने ऐका. श्लोक. कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अर्थ. जो भक्त कामना धरून भक्ती करतो त्याची मनोकामना पूर्ण होते. तसेच जो निष्काम भक्ती करतो त्याला मोक्ष म्हणजे कैवल्य प्राप्ती होते. नृसिंह सरस्वती स्वामींनी अगणित पापी लोकांना तारले आणि त्यानंतर ते कदली वनात गुप्त झाले. परंतु लोकांचा उद्धार करण्यासाठी त्यांना पुन्हा प्रगट व्हावे लागले. तेच हे स्वामी यतिवर्य. श्लोक. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येतसे 4. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. 6. अर्थ. एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका बनवली होती, पण त्याविषयी लेखकाच्या मनात शंका आहे. कारण स्वामी हे केवळ अनादिसिद्ध आहेत. त्यांच्या बाबतीत जन्मपत्रिकेचा वाद इथे खुंटतो. ते केवळ लोकांच्या उद्धारासाठी मानवी रूपात प्रगट झाले आहेत. श्लोक. अक्कलकोटा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. 7. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की. 8. अर्थ. अक्कलकोटमध्ये राचाप्पा मोदी यांच्या घरी स्वामींची स्वारी बसलेली होती. त्याच दिवशी कलकत्त्याचा एक साहेब म्हणजेच भक्त दर्शनाच्या हेतूने आला, तेव्हा महाराजांनी त्याचा आदर केला. श्लोक. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहज गती पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. अर्थ. स्वामी सांगतात की त्यांनी कालीचे दर्शन घेतले, गंगा तटाक पाहिले, विविध तीर्थक्षेत्रात हिंडून हरिद्वारला गेले, केदारेश्वर आणि 80 हजारो हजार नगरे पाहिल्यानंतर ते गोदावरीच्या पवित्र तीरावर आले. श्लोक. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरोन हैदाबादेसी पातलो, येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे वाहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. अर्थ. गोदावरीत स्नान आणि अनेक पवित्र स्थळे पाहिल्यानंतर स्वामी हैदराबादला गेले. तिथून ते मंगळवेढ्याला आले आणि तिथे खूप दिवस वास केला. त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने पंढरपूर पाहिले आणि मग बेगमपूर या सुंदर ठिकाणी त्यांचे मन रमले. श्लोक. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एकेहारी, दोघांची बैसवनी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण 10. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आता कोठोनी. अर्थ. त्या साहेबासाठी आणि त्याच्या सोबत आलेल्या पारसी भक्तासाठी स्वामींनी 3 खुर्च्या मागवल्या. दोघांना 2 खुर्च्यांवर बसवून ते तिसऱ्या खुर्चीवर स्वतः बसले. हे तेजस्वी रूप पाहून साहेबाला नवल वाटले आणि त्याने प्रश्न केला, आपण कोठून आलात? श्लोक. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दली वनातूनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाळ देश समग्र,
आम्ही असे पाहिला. अर्थ. स्वामींनी हास्य करून उत्तर दिले की आम्ही कदलीवनातून प्रथम निघालो. त्यानंतर त्यांनी कलकत्ता शहर आणि संपूर्ण बंगाल देश पाहिल्याचे सांगितले. श्लोक. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे करू. श्लोक. तेथोनी स्वेच्छेने केवळ पाहिले, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया झाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासोनी. अर्थ. त्यानंतर त्यांनी मोहोळ पाहिले आणि संपूर्ण देश फिरून ते सोलापूरला आले. सोलापुरात काही महिने वास्तव्य केल्यानंतर ते अक्कलकोटात आले आणि तेव्हापासून येथे आनंदाने नांदत आहेत. अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाची कथा मुळापासून सांगितली. श्लोक. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज यती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेणती हे परब्रह्मरूप हे. अर्थ. 12 वर्ष स्वामींनी मंगळवेढ्यात वास केला, पण तिथे त्यांची विशेष ख्याती झाली नाही. ते नेहमी अरण्यात राहत असत, गावात क्वचितच येत आणि आले तरी गलिच्छ जागी म्हणजे अस्वच्छ जागी बसत. गावातील लोक त्यांना वेडाबुवा म्हणत, कारण त्यांच्या परब्रह्म स्वरूपाला कोणीही ओळखू शकले नाही. श्लोक. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर, तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतरखूण, स्वामींसी मानिती ईश्वरा समान, परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणूनी लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतीवर्य, कंबरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. अर्थ. त्याचवेळी सोलापुरात श्री दिगंबर नावाचे एक सिद्ध पुरुष होते, जे वृत्तीने साक्षात शंकर होते. दिगंबर स्वामींनी स्वामींची अंतरखूण ओळखली आणि त्यांना ईश्वरासमान मानले. दिगंबर जेव्हा स्वामींच्या दर्शनाला आले, तेव्हा स्वामींनी कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन दिले. श्लोक. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता, स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ, भवभयाचे अरिष्ठ, तेणे चुके विष्णू म्हणे. अर्थ. ही स्वामींची कथा अमृता समान आहे. ती ऐकणारा श्रोता आणि सांगणारा वक्ता दोघेही पावन होतात. विष्णू म्हणजेच लेखक म्हणतात, या कथेत तुम्ही कधीही वीट मानू नका. हे सारामृत आकंठ म्हणजेच मनाने पूर्णपणे सेवन करा, कारण त्यामुळे तुमच्या संसारातील सर्व दुःख नक्कीच दूर होईल. भवभयाचे अरिष्ठ. श्लोक. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत, द्वितीयोध्याय गोड हा तेहिवा 34. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. अर्थ. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील प्राकृत कथांनी युक्त असलेला गोड असा हा दुसरा अध्याय येथे पूर्ण झाला. मित्रांनो, या दुसऱ्या अध्यायातून आपल्याला स्वामींच्या दिव्य प्रवासाची संपूर्ण माहिती आणि त्यांच्या अनादी स्वरूपाची प्रचिती मिळाली आहे. आता तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची सूचना. श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पूर्ण 21 अध्याय तुम्हाला तुमच्या स्वामी कृपादृष्टी चॅनलवर याच पद्धतीने पूर्ण अर्थासह ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पुढील अध्याय 3 चुकवू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम व्यक्त करा आणि ही माहिती इतरांनाही मिळावी यासाठी शेअर करायला विसरू नका. पुढील सर्व अध्यायांचे श्रवण करण्यासाठी स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी